अधिवेशनापासून आम्ही पोटतिडकीने आता isakal.com आपल्या चॅनलवाल्यांनी ही वस्तुस्थिती दाखवल्यानंतर सुद्धा ते सांगतायत. आणि आज मला वाटतं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मी सकाळी बघितलं की त्यांनी सांगितलं की आता 65 मिलीमीटरचा निकष आम्ही ठेवणार नाही. आम्ही हेच ओरडून सांगत होतो, बाकीच्या विकास कामाला तुम्ही कुठल्याही प्रकारचा निकष लावत नाही. 20-20, 40-40, 50-50% टेंडर अभाव करून तिथं पैसे वाटता. गरीब शेतकऱ्यांसाठी तुम्ही पंचनामे आणि निकष लावायचा प्रयत्न करताय. आज त्यांनी सांगितलेला 65 मिलीमीटरचा निकष लावणार नाही. आमचं तर सरळ म्हणणं आहे की बस झाला तर हे सगळं इतका कर्जाचा डोंगर केलाय. एक वेळ परत एकदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी कर्ज काढलं तर आम्ही त्याला पूर्णपणाने विरोध करणार नाही, पाठिंबा देऊ. पण पूर्ण कर्जमाफी आणि अवकाळीच्या बाबतीमध्ये हा ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 हेक्टरी या ठिकाणी मदत जाहीर करावी. तुमचे पंचनामे, तुमचे निकष येतील, पण ते निकष येईपर्यंत वाट न बघता त्यांनी तत्काळ तशा प्रकारचं जाहीर करावं असं आमचं मागणं आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही तर नाशिकला पहिला मोर्चा आमचा निघाला. याही पेक्षा मोठं तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्रतेने करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार. 8,500 रुपये आणि 17,000 रुपये कोरडवाहूसाठी 8,500 रुपये आणि 17,000 रुपये. आमचं हेच म्हणणं आहे साहेब, 8,000 कोरडवाहूला, 17,000 आणि 30,000 बाग आहे. काय पटतंय त्याच्यामध्ये? काय होणार आहे? अख्खं पीक तर गेलंय. पीक जाऊन द्या, जमिनी वाहून गेलेल्या आहेत, खरडून गेलेल्या आहेत. मागच्या वेळेला सुद्धा पाऊस पडला तेव्हा खरडून गेलेल्या जमिनीचं अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. अजूनही बोलतात, आता बोलले की केंद्रात घ्या ना, केंद्राकडून 10,000 कोटी रुपये आणि देऊन टाका सरसकट. तुम्ही बाकी सगळीकडे कात्री लावा. आजही आमचं म्हणणं आहे, सगळीकडे कात्री लावा आणि या शेतकऱ्यांना उभं करा, नाहीतर या शेतकऱ्यांचा तळतळाट ह्या सरकारला घालवल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे सरकारनं 2024 मध्ये जे निकष लावले होते अतिवृष्टीचे, ते निकष बदलून आता 2023च्या निकषानुसार नुकसान भरपाई दिली जाणार. नाही, ते निकष काय मगाशी सांगितलं तोच निकष आहे हो. फक्त त्याला 2-2, 4-4 हजार रुपये वाढवलेत. आमचं म्हणणं आहे सरसकट आता तुम्ही त्या ठिकाणी अतिवृष्टी जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये द्यावे आणि संपूर्ण कर्जमाफी या शेतकऱ्यांची प्रथम संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशा प्रकारची मागणी आमची पूर्णपणाने आहे. आणि विशेषतः जे बाधित जिल्हे आता झालेले आहेत त्या जिल्ह्याला तातडीने निर्णय घ्यावा, अशा प्रकारची मागणी आमची कायम राहणार. मुख्यमंत्र्यांचा देखील दौऱ्याला सुरुवात झाली, मात्र शाही बडदास्त जी आहे ती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते. त्यांच्यासाठी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सगळी सोय करण्यात आली. त्याच्यानंतर हा सगळा दौरा असं आहे की बऱ्याच मंत्र्यांचे दौरे पण बघितले, 1 तासाचे, अर्ध्या तासाचे दौरे दिसत आहेत. हे फक्त सोपस्कार पाडताय. काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलंय की प्रत्येकाने मंत्र्यांनी आता मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये जाऊन नुकसान भरपाईची पाहणी करा. या जिल्ह्यातले नव्हे तर जिथल्या जिल्ह्यातले नुकसान झालेले आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्या जिल्ह्यातले मंत्री सुद्धा अजूनपर्यंत मुंबईलाच होते. आता त्यांना सांगितल्यानंतर गावी यायला लागले. लोकप्रतिनिधी तसे होत आहेत, पण प्रत्यक्षात आमचे खासदार, आमदार आणि आम्ही प्रतिनिधी सगळे, आमचा पक्ष त्या ठिकाणी 100% शेतकऱ्यांच्या बांधव जातो. मुख्यमंत्र्यांची शाही बडदास्त कशी पाहता तुम्ही? कारण की पवार साहेबांकडे देखील एकेकाळी कृषी मंत्रीपद राहिलेलं होतं. नाही, असं आहे की हे सरकार शाही बडदास्तातलं मधलं आहे. या सरकारकडून तुम्ही अपेक्षा काय वेगळं करताय? या सरकारने ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राला लुटलेला आहे, या सरकारच्या बद्दलची नाराजगी या ठिकाणी आहे. मी मगाशी येताना बघितलं, यांचं तुमचं तुरीचं तुम्ही सर्वेक्षण करत होता. मला कळत नाही, आयात करण्याचं धोरण बाप्पा इथं आहे. जर तूर इतकी बाहेरच्या परदेशातून तुम्ही आयात करता, कसा इथे भाव मिळेल? कांद्याला भाव कसा मिळेल? अरे हमी भाव मिळत नाही. सगळे धोरणं स्वदेशीचा नारा तुम्ही देता आणि स्वदेशीच्या नारामध्ये स्वदेशी शेतकरी जो पिकवतोय त्याला बाहेर तुम्ही आयात आणून त्याला मारून टाकताय. त्यामुळे हे सगळं थोटांड आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आता उठाव करणं गरजेचं आहे, क्रांती करणं गरजेचं आहे. त्याशिवाय हक्क मिळणार नाही.
ज्यावेळेला लोक रस्त्यावर उतरतील सरकार संपूर्ण कर्जमाफी करेल म्हणून शेतकऱ्यांचा आवाज उठला पाहिजे अशासाठी आमची त्यांना विनंती आहे. मी ज्या दिवशी अतिवृष्टीला सुरुवात झाली, मांजरा नदीला पाणी येलं त्या दिवसापासून आहे. मधीच्या 2 दिवस मला मीटिंग होती दिल्लीला, त्या दिवशी नव्हतो, नाही तर प्रत्येक दिवशी आहे. आणि काल पण ही जी भयान परिस्थिती आपल्या जिल्ह्यात आली, इथून पाठीमागच्या कधी म्हणजे आपले वयस्कर माणसंही सांगतात 50 वर्षात कधी पाऊस बघितला नाही, एवढा पाऊस झाला. आणि आपल्याला तसा विचार केला तर आपल्या जिल्ह्याला पावसाची एवढी सवय नाहीये. हा पाऊस प्रचंड होतोय, त्याच्यामुळे अतोनात नुकसान होते. आता साहेबांनी जसं सांगितलं तसं ठीक आहे, तुम्हाला एखादी जमीन पाऊस नाही तिथं पण जमीनच राहील नाही का तर वरच्या पाण्यानं. आता एका तलावामधून एवढाली पाणी सोडलंय, डॅम मधून समजा मांजरा डॅम असेल इथून जायकवाडी डॅम मधून एवढं पाणी सुटलं. आता गोदावरीच्या पाण्यामुळे गेवराईमध्ये एवढे कुटुंब बाधित होते. गेवराईमधले काही कुटुंब आपल्याला 48 तास रेस्क्यू करायला वेळ लागला. ठीक आहे, वेगळा वेगळा विचार, त्याला प्रशासन मदत करीत होतं. आपण सर्वजणी म्हणजे पेढी असेल आम्ही असेल सर्वजण त्या प्रक्रियेत होतो, पण वेळ लागला. पण या गोष्टीत शासनानं ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं नाहीये. शासनाचं एकच म्हणणं की शासनानं तुम्ही डायरेक्ट सरसकट मदत जाहीर करून टाकली पाहिजे. त्याला एकदा एक सांगतात आणि शासनाच्या प्रतिनिधींनी सुद्धा लवकर गावात लोकांना जाऊन मदत केली पाहिजे. नाही काय चाललंय त्याच्यात, शासन म्हणून मदत होत नाही. पंचनाम्याचं सोपच कर पुन्हा एकदा नाही. आता बघा, पंचनामे हा विषयच नाही राहिला पाहिजे. आता या अर्थमंत्री सध्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही हा पंचनामा हा विषय कशाला ठेवताय. आता तुमच्यासारखा काम करणारा व्यक्ती म्हणून जी महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, तर आमच्या जिल्ह्यात सर्वाधिक बाधित जिल्हा हा आहे. या जिल्ह्याला एवढं मोठं सर्व नुकसान झालंय, तर याला तुम्ही सरसगट सर्व कुठे आता काय एखाद्याच्या शेतात पाऊस पडलाय, एखाद्या शेतात पाऊस नाही पण मातीच राहिली नाही, असं कुठे एखाद्या ठिकाणी पीक, आता ही ज्या पिकात आपण उभा आहेत इथल्या शेतीमध्ये बघा काय दिसते, अख्खं पाणी उभं आहे. एवढं जर एखाद्या सोयाबीनच्या पिकामध्ये पाणी जर स्टँडिंग एक दिवस बी राहिलं तर ते पीक राहत नाही, त्याची मातीमध्ये चिखल होतं. या शेंगामध्ये सगळा चिखल आहे, त्याच्यामुळे हे कुठलंही कामाला आपल्याला येणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट मदत दिली पाहिजे. आता जी शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी, कारण ज्या कर्जाच्या डोंगरात शेतकरी, ते कर्जमाफीचं आश्वासन पण यांनी निवडणुकीमध्ये दिलंय, हेही पूर्ण केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जी ती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना सरसगट मदत, म्हणजे त्याला लय निकष कुठले लावून उपयोग नाही. पिकाचा फक्त लय झालं तर पीक पेरा बघा, तिथं काय पीक होतं त्याच्याप्रमाणे पण सरसगट मदत केली पाहिजे, मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. जेवढा खर्च झालाय त्याच्या दुप्पट तरी पैसे त्यांना मिळावेत. खर्च झाला, आता ते खायचं काय, लोक एवढं टाहो फुटून ओरडतायत, माता भगिनी रडतायत, सगळ्याला खायला नाही, जनावरं गेलेत, गुरं गेलेत. या सर्व गोष्टीचे पंचनामे करून योग्य ते त्यांनी आदेश दिले पाहिजेत अशी माझी प्रशासनाला